नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, ज्या विद्यार्थ्यांना MBBS म्हणा किंवा BDS, ओके, स्पेशली आपण या व्हिडिओमध्ये MBBSसाठी बघूया. कॅप राऊंड सेकंडसाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. ठीक आहे, हा जो काही हा नोटीस होता कॅप राऊंड सेकंडबद्दल, याच्यात पूर्ण शेड्यूल दिलेला होता. ओके, यू कॅन सी, म्हणजे जे काही सीट मॅट्रिक्स आहे आता आपण या व्हिडिओच्या अंतर्गत बघणार आहे. 19 तारखेला रिलीज झालेला आहे सेकंड राऊंडसाठी. म्हणजे कॅप राऊंड पहिल्यामध्ये ज्या काही सीट्स भरण्यात आल्या, ओके, आफ्टर दॅट ज्या काही रिमेनिंग सीट्स आहे कॅप राऊंड सेकंडसाठी आता ओपन झालेला आहे. ओके, आणि तुमचा जो काही प्रोग्राम आहे MBBS आणि BDSचा हा ग्रुप A अंतर्गत येतो. आफ्टर दॅट जो काही ऑनलाईन ऑप्शन फिलिंग आहे हा तुम्हाला 20 तारखेला म्हणजे कालपासून सुरू झाला. ठीक आहे, 20, 21, 22, ओके, अप टू 11:59 PM म्हणजे 12 वाजेपर्यंत. तेवढ्या दूर जायचंच नाही आपल्याला. 20, 21, 22 3 दिवस दिलेला आहे तुम्हाला ऑप्शन फिलिंगसाठी. आफ्टर दॅट बघा, खूप महत्त्वाचे अपडेट्स आहे. जे काही सिलेक्शन लिस्ट आहे कॅप राऊंड सेकंडची ही 24 तारखेला येणार. ओके, आफ्टर दॅट 25 ते 29च्या मधात तुम्हाला ऑफिशियली त्या फिजिकली त्या कॉलेजला जायचं आहे आणि सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला करायच्या आहे. ही इम्पॉर्टंट नोटीस होती, 19 तारखेला आली. ओके, आफ्टर दॅट तुम्ही बघू शकता, बघा, ही जी काही PDF आहे ही PDF आहे, ठीक आहे, प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर MBBS अँड BDS ग्रुप A मध्ये असल्यामुळे, ओके, फॉर द कोर्सेस, ओके, इन गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड, प्युअर गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड. ओके, आणि हे जे काही आहे हे ग्रुप A साठी आणि कॅप राऊंड सेकंडसाठी आहे. इथे लक्षात, कॅप राऊंड सेकंडसाठी तुम्ही इथं बघू शकता, कॅप राऊंड सेकंडसाठी ही सीट मॅट्रिक्स आहे इथं लक्षात. ओके, तर ही सीट मॅट्रिक्स याच्यासाठी महत्त्वाची आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना, समजा जो काही तुमचा स्कोर आहे, तुम्ही स्कोरनुसार तुम्हाला एक कॉलेजचा अंदाज आला असेल. आता तुम्हाला त्या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज सीट अवेलेबल आहे नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या. ठीक आहे, आता हा सीट मॅट्रिक्स कसा चेक करायचा तुम्हाला मी बघा एक सोपी मेथड सांगतो. जसं की पहिलं कॉलेज आहे, कॉलेज कोड आहे 1101, ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई. ओके, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. इथं लक्षात, गव्हर्नमेंट एडेड आहे नाही ते वाय आणि नोनी तिथे दाखवतात. आता या कॉलेजचा जो काही इंटेक कॅपॅसिटी होता तो होता 250. आता या 250 जे काही सीट्स आहे या 250 सीटचं डिस्ट्रीब्युशन बघा. हे जे काही 38 सीट्स आहे ते गेलेलं आहे ऑल इंडियासाठी. ठीक आहे, ऑल इंडिया कोटा म्हणजे जे काही सेंट्रलाइज प्रोसेस आहे त्याच्यासाठी. आणि हे जे काही GO आहे म्हणजे ज्या काही स्टेट गव्हर्नमेंट म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे म्हणा स्कीम अंतर्गत इथं 2 समजा भरण्यात येणार आहे सीट्स. ओके, आफ्टर दॅट बघा तुम्हाला स्टेटसाठी इथं रिझर्वेशन दिलेलं आहे, स्टेटसाठी आणि त्या स्पेशली कॅटेगरीसाठी. जसं की SC जनरलसाठी 8, वुमनसाठी 2, ST जनरलसाठी 1, लेडीजसाठी 0. ओके, म्हणजे जनरल आणि वुमनसाठी कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. ओके, अच्छा तुम्ही बघू शकता, या झाला टोटल 10 सीट जनरलसाठी, 2 सीट झाल्या या वुमनसाठी कॅटेगरी वाईज. आफ्टर दॅट SC BC 1, EWS आणि ओपनसाठी. ओके, नंतर याच्यासाठी PWD साठी पण बघू शकता तुम्ही 1 दिसतो. ओके, जनरल याची आणि वुमन याच्यासाठी दिलेलं नाही. ओके, आफ्टर दॅट अदर रिझर्वेशन बघा, म्हणजे जे काही डिफेन्स म्हणा, MK म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर स्पेशल कॅन्डिडेटसाठी रिझर्वेशन आणि इन्स्टिट्यूट कोटा, गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे इन्स्टिट्यूट कोटा राहत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं जर तुम्ही अदर रिझर्वेशन जर बघितलं तर काही नाही. म्हणजे टोटल 46 सीट्स, ओके, सेकंड राऊंडसाठी इथे अवेलेबल आहे. ओके, या पद्धतीनं तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे, ठीक आहे, समजा आता एखादा पर्टिक्युलर विद्यार्थ्याला, ओके, एखादा पर्टिक्युलर विद्यार्थ्याला समजा GS मेडिकल कॉलेज मुंबईला ॲडमिशन घ्यायची आहे. ओके, आणि तो एखादा पर्टिक्युलर विद्यार्थी समजा NT3 कॅटेगरीचा आहे. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता NT3 कॅटेगरीसाठी, N3 साठी बघा इथे फक्त एकच सीट अवेलेबल जनरलसाठी. आता तो जेंट्स असल्यामुळे त्याला जनरल कोट्यातून अप्लाय करावं लागेल, एकच सीट अवेलेबल आहे असं बघायचं आहे. ह्याच्या लक्षात, जसं की आता समजा त्याला समजा TN मेडिकल कॉलेज मुंबईला जर ॲडमिशन घ्यायची आहे, इथं सीटच अवेलेबल नाही, म्हणजे इथं सीटच अवेलेबल नाही, तर मग हा कॉलेज प्रिफरन्समधून टाकण्यासाठी काही म्हणजे याचा काही उपयोग नाही होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा सीट मॅट्रिक्स प्रत्येक कॉलेजचं बघणं अतिशय अनिवार्य आहे. याच्या लक्षात. ओके, इनिशियली त्यांनी MBBS साठी दिलेलं आहे. ओके, आफ्टर तुम्ही खाली जर गेलं म्हणजे पहिले गव्हर्नमेंट कॉलेज, आफ्टर दॅट प्रायव्हेट कॉलेज MBBS साठी. ओके, आता बघा हे MBBSचे इथे हे प्रायव्हेट कॉलेजेस आलेले आहे. वेट अ मिनिट, हां, लक्षात, प्रायव्हेट कॉलेजेस फॉर द MBBS. ओके, खाली जर गेलो तर आपण BDSचं गव्हर्नमेंट येणार पहिले. आता तुम्ही बघू शकता हे गव्हर्नमेंट कॉलेज BDS. ठीक आहे, तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई. ओके, 125ची इंटेक कॅपॅसिटी होती, त्यातले 19 ऑल इंडिया कोटा आणि स्पेशली गव्हर्नमेंट स्कीमसाठी 1 होता आणि स्टेट कोटासाठी तुम्ही बघू शकता या सीट्स आहे.
ठीक आहे. टोटल 19 जनरलसाठी, 10 लेडीजसाठी आणि ACBC जे वगैरे आहे, जर सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर अद्यापही इथं 52 सीट्स अवेलेबल आहे डेंटलसाठी. ओके, BDSसाठी ग्रुप ए मध्ये येते तुमचे, हे तर लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक सीट मॅट्रिक्स चेक करायचा, जिथे तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. ॲडमिशन ज्या कॉलेजमध्ये घ्यायचं तिचं पूर्ण सीट मॅट्रिक्सचा अभ्यास करा, त्यानंतरच तो कॉलेज प्रिफरन्समध्ये ठेवा. इथं लक्षात. अशा पद्धतीने समजा जर तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग केला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि परत एकदा शेड्यूल रिवाईज करतो, 20 ते 22 तारखेच्या आतच तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे आणि 24 तारखेला जे काही सिलेक्शन लिस्ट आहे ते आपल्या CET पोर्टलवर डिक्लेअर आहे. ठीक आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.